नमस्कार मंडळी. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्या पर्यटकांना निष्कारण जीव गमवावा लागला, अवघा देश अवघं जग हळहळलं. परंतु प्रत्येक वेळेला पाकिस्तान आणि तिथले आतंकवादी आपल्या निरपराध नागरिकांवर हल्ला करणार आणि आपण फक्त शोकसभा घ्यायच्या, मेणबत्त्या पेटवायच्या, पत्र पाठवायची, देवाणघेवाण करायची, पाकिस्तानला त्याचे पुरावे द्यायचे, पाकिस्तानकडून त्यावर ॲक्शनची अपेक्षा करायची. हे आपण गेली अनेक वर्ष करत आलो. परंतु ह्यावेळेचा हल्ला हा भारतीय नागरिकांच्या जिवारी इतका लागला की कधी नव्हे एवढा रोष भारतीय जनतेत पाहायला मिळाला. भारत सरकारने याची योग्य ती दखल घेतली आणि सगळी सूत्र, सगळे अधिकार भारतीय सैन्याला दिले. आणि त्याचाच परिपाक म्हणजे भारतानं मध्यरात्री पाकिस्तानच्या आणि पाक ऑक्युपाय काश्मीरच्या काही शहरांमध्ये जे पाकिस्तानमधल्या आतंकवाद्यांचे अड्डे होते त्याच्यावर हल्ला केला, ते नेस्तनाबूद केले. शेकडो अतिरेकी त्यात मारले गेले. पण हे सगळं केल्यानंतर पाकिस्तान हे सगळं मान्य करेलच असं नाही, याची जाणीव आपल्या सैन्याला होती, आपल्या सरकारला होती. त्यामुळं प्रत्युत्तराची तयारी जशी पाकिस्तानने ठेवली होती तसंच त्याला सुद्धा, त्यांच्या हल्ल्याला सुद्धा परतून लावण्यासाठी आपली डिफेन्स सिस्टम खरंच चांगल्या पद्धतीनं तयारीत होती. मी म्हणतो भारत सरकार आणि सैन्य त्यांचं काम करतायत, कारण त्यांना वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत. राज्यकर्त्यांनी त्यांचं काम करावं. कधी नव्हे एवढे सगळे पक्ष एका सुरात म्हणत आहेत, आम्ही सरकार सोबत आहोत. तुम्ही पाकिस्तानवर जी कारवाई करायची ती कारवाई अवश्य करा. मंडळी, भारताचं संविधान सांगतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार इथल्या प्रत्येक नागरिकाला आहे. पण भारताच्या संविधानात जे अधिकार दिलेले आहेत तशी काही कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. त्या कर्तव्याचं पालन करताना आपण कुठं कमी नाही पडलं पाहिजे, हे ह्या संकटाच्या काळात मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. त्याचसाठी मी तुमच्याशी संवाद साधतोय. आपल्या हातात हा मोबाईल, हे लॅपटॉप आणि त्यात सोशल मीडिया आल्यापासून आपण प्रत्येक जण पत्रकार, वार्ताहर झालेला आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कुठल्याही घटनेवर सातत्याने व्यक्त होत असतो. व्यक्त होण्याला माझा विरोध नाही, व्यक्त झालंच पाहिजे याबद्दल दुमतही नाही. भारतीय संविधानानं हा अमूल्य अधिकार आपल्याला दिलेला आहे की कुणीही, काहीही, कुठेही, केव्हाही, कुठल्याही विषयावर सहजपणे बोलू शकतो. परंतु मंडळी, हात जोडून नम्र विनंती आहे, भारतावर, आपल्या देशावर युद्धाचं सावट असताना, पाकिस्तान ह्या कट्टर शत्रूशी आपलं युद्ध सुरू असताना आपण फार जबाबदारीनं वागलं पाहिजे, जबाबदारीने बोललं पाहिजे, जबाबदारीने व्यक्त झालं पाहिजे. उठसूट प्रत्येक गोष्टीत राजकीय अभिनिवेश आणायचा, प्रत्येक गोष्टीत राजकीय विचार आणायचे, प्रत्येक गोष्टीत राजकीय गोष्टी घुसवायच्या, हे आता आपण थांबवलं पाहिजे, किमान हे युद्ध संपेपर्यंत तरी. कारण भारत सरकार आणि भारतीय सैन्य हे सगळं करण्यासाठी सक्षम आहे, खूप सक्षम आहे. आणि आपण जे काही सोशल मीडियावर लिहितोय याच्याकडे बघायला कुणालाही वेळ नाही. त्यामुळं सोशल मीडियावर लिहित असताना थोडंसं भान ठेवून वागा, थोडंसं भान ठेवून बोला, जेणेकरून कुठल्याही देशवासियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. मंडळी, जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या आहेत आणि सगळे एक दिलाने एकवटलेले आहेत. फक्त भारत देश आणि तिथला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिला पाहिजे. आणि ह्या नागरिकांच्या सुरक्षित राहण्याचं, त्यांना नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं फार महत्त्वाचं काम स्वतःची जीवाची बाजी लावून आपला प्रत्येक भारतीय सैनिक सीमेवर करत आहे, जीवाची बाजी लावून सीमेवर लढत आहेत. त्या जळगाव जिल्ह्यातला एक तरुण, ज्याचं लग्न झालं 3 दिवसापूर्वी आणि 4थ्या दिवशी त्याला मिलिटरीनं बोलवलं आणि त्या पत्नीनं अतिशय भावनिक साथ घालणारी गोष्ट सांगितली की माझं कुंकू मी देशासाठी पाठवत आहे,
अहो, लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी देशाला आपला नवरा पाठवणारी रणरागिणी आपल्या देशात आहे. ह्या सगळ्यांच्या भावनांचा, ह्या सगळ्यांच्या मनाचा आदर करून आपण भान ठेवून सोशल मीडियावर किंवा तुम्ही जिथं कुठं लिहित असाल तसं लिहूया. कुणाच्याही भावनेला, कुणाच्याही धर्मभावनेला, कुणाच्याही धर्माला, जातीला धक्का पोचणार नाही याची काळजी घेऊ. कारण पहलगामचा हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर जो अतिशय खालच्या भाषेत अशा सगळ्या पोस्टचा पूर आलेला आहे, रील्सचा पूर आलेला आहे. लिहावं, मी म्हणतो लिहावं, पण त्याला काही तथ्य असावं, आधार असावा, मग जरूर लिहावं. परंतु अतिशय खालच्या भाषेत लिहू नये, जेणेकरून कुणाचंही खच्चीकरण होईल. एवढीच विनंती होती. आपला भारत अखंड, अबाधित, सुरक्षित आणि आनंददायी असायला पाहिजे, ही प्रत्येक नागरिकाची भावना आहे. त्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच आपली कर्तव्य सुद्धा पार पाडूया आणि जास्तीत जास्त आपल्या भारत सरकारला आणि सैन्याला पाठिंबा देऊन सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहूया. धन्यवाद. जय हिंद.